राहिलेली त्याही कुंडलिकाचं दर्शन त्यांनी भरवलं पण आपण घेतलं कुंडलिकाचं दर्शन आम्हाला 24 तास उभं राहायला लागला असतं असं चोपड्याचं दर्शन घेतलं ना नामदेव पायरीचा चोपड्या मेल्याचं दर्शन घेतलं ना नामदेवाच्या पायरीचा ना प्रत्यक्षाने घातली ना संताने घातली संतानाला भेटला मग दिंडीच्या बाजू नाच धावत असं केलं बाबा स्वामी समर्थ कुणाचा अवतार आहे? स्वामी समर्थ कुठं आम्हाला स्वामी समर्थ दत्त मला दत्ताचा मी पहिल्यांदा आलो स्वामी समर्थाला पण मस्त दर्शन झाला. दत्ताचा होता तो पोरगा आपल्याला बोलला का तुम्हाला मी एकदम आतून मी म्हणजे आधी विचारला ना आधी तशी एक माणसाला विचारत होतो तर किती टाईम जाईल म्हणजे दर्शनाला तर तो बोलला 1 ते 2 तास कारण की आपल्याला माहीत नाही किती टाईम जाईल का पहिल्यांदा आलेलो आणि तो दुसरा म्हटला होता त्याला तुम्हाला मी दर्शन आतमधून घेऊन देतो 100 रुपये एक माणसाचे तर आम्ही 8 जण 9 जण होतो तर 500मध्ये तो तयार झाला द्यायला आणि मी असंच दुसरी एक माणसं येत होती दर्शन घेऊन त्याने विचारला किती टाईम गेला तुम्हाला काय नाही 5 मिनिटातच झाला होतो आम्ही डायरेक्ट रस्त्यातून चाललेली माझी होतो ना नाहीतर मग पण आपले 500 रुपये गेलं हो ना पण किती फसवता मग ना चांगला लोक देवाच्या पायाला लावतात आपल्याला पण लोक तिथे जातात हा ते एवढी गर्दी असताना लगेच दर्शन झालं टाईम पण नाही लागला आपल्याला कोल्हापूर इथं तुळजापूरला जास्त टाईम गेला 2-3 तास 2.5 तास तरी गेला 3 तास लागले बाई कोण कटाली ना हो तुमच्या पण नीट राहत नव्हते जाम मस्ती करत होती जास्त टाईम आपल्यालाच लाईनमध्ये घालता येतं तर छोटी पोरा काय राहते असं कधी करत होते स्वामी समर्थांचा मस्त दर्शन झाला तो दर्शन झाला कुशल काय करतेस कुशलची काल तब्येत खूप बिघडलेली तुळजापूरला लाईनमध्येच कुशलची एवढी तब्येत बिघडलेली कमी तर खूप घाबरली त्याला पकडूनच ठेवून नेला ताप आलेला त्याला खूप आणि देवीचं दर्शन घेतल्यावर पण तुझं ताप आणि सगळं जाईल परत तसंच झालं गोळी पण घ्यायची गरज नाही लागली मी गोळी घेणार होतो नाहीतर बरे डॉक्टर करत जाऊ पण तिथे एवढ्या आपण प्रवासाला आल्या डॉक्टर करत कुठं नाही बसायचं म्हणजे असं होतं ना आपल्याला कधी जायचं कुठं टाईम असतो तर जास्त जर बिघडली तर नाही आलंच पाहिजे ना तेवढ्या गेला त्याचा ताप ना कुशल आता कसं वाटतं कुशल तुला हा आता नाही ना ताप वगैरे सकाळी बघितलेला आता नव्हता आता नाही ना तिथं तो एक मला सांग तुमच्या पोरीला ताप आले ना तेव्हा तिथं गोळ्या औषध तपासणी करतात मग जागत आम्ही तेवढं काय बघितलं नाही कारण की क्रिशा पण जाम असती हे करत होती तिला सारखा उचलून घ्यायला होता लागला. ना होता गोळ्या औषध आणून दिले दाखवायला पाहिजे होतं मग कुशलला माझे काय एवढा अगं मग तू पोरला जेवण तिथं बसली होती ना हा तर तू पण चटकली तिथं ना मग आम्ही काय करू आम्ही पुढे गेलो चुकामुक झाली बघ थोडक्यासाठी ना. फक्त मग कारण की मी राहिलो कुशल जवळ त्याचा विचार करत की त्याला ताप झालाय कसं व्हायचं मग आम्ही दोघांच पुढे गेलो आणि क्रिशा होती जवळ तिथे एक होता माणूस कोणतरी त्याही क्रिशाला एवढा वेळ घेऊन ठेवलेली ना एवढा वेळ मला होतं बरं वाटलं हात दुखत नव्हता म्हणजे तेवढा घेऊन जाम हात दुखत होता त्या माणसाने घेतलं तर बरं वाटलं जोगवा मागं मी असेच झालं तुझं जोगवा मागं आईचा जोगवा मागं आईचा जोगवा मागं तुळजापूर भवानी आईचा जोगवा मागं बाजूला आता ते गोंधळांचा हे करा तुमचा गाणं गोंधळ मारलं का बंद नव्हे दुसराच बोलायला रावते चालतं काय एवढा पाऊस आता येत आहे मला सांग काय लगीनात गोंधळ करायचं तुझा खंडोबाचे देवाला भवानी व्हायचे कोण तुळजापूर भवानी पण लागतं देवाला तुळजापूर भवानी आहे आपले मग तुळजापूर भवानी असं त्यावर नसतं वा ना तुळजापूर आज भवानी पहिल्यांदा तू सांगते त्यामध्ये. तिला बघा हिला माहिती नाही तुळजापूर भवानी नाही असतं का? पहिला दर्शन भवानीचा ना मग खंडोबाचा ना मग माणसाचा गाणं पाहिजे मग आपण अगोदर मधला तिचं घेतो नाही त्या नाही म्हणजे तिथे जेजुरीला गेलं तिथे पण असं आपल्या घरी देवाला आलेले ना ते काय भवानी भवानीचा दर्शन अगोदी ना झालं की खंडोबा देवा माणसा माता काय तुळजापूर भवानी आहे अंबाबाई म्हणजे अंबाबाई वडगाव आहे तुझा भवानीचा वर्ग मार्गाचा असा आणि तिथंशी जेजुरीला पण भवानी असेल ना देवी तुला म्हणतो का आणि पहिले ती सांगत होती का देवीच्या खाली दर्शन घ्या नंतर वरती जा पायथ्याला असतं ना पायथ्याला भानू बानू पायथ्याला माणसा नाही मालसावरती गाडावं ना पायथ्याला बाणाबाई बानुबाई असतं शिवाजीला आपण खाली रोड चालला ना तो उतरा होती बघ
तिथे कुठं चालले बरं तिथेच इथे मा- तिथं ते शिवाजी महाराजांनी विवाह करून तिला प्रसन्न केले भवानीला. हा शिवाजी महाराजांना भवानी माता प्रसन्न झालेली ना, मग तलवार दिलेली ना महाराजांना. मुसलमान दादाच आहे उस्मानाबाद जिल्हा. आणि शिवाजी महाराजांना बरं भवानीनेच तलवार दिलेली आहे ना, हा. दिलेली नाही हा, आता का? तीच तेव्हा. तलवार आता दुसऱ्या देशाने ना, कोल्हापूर कुठे आहे ना, कुठे आहे ती? महाराज का ना बाबा महाराज महाराजांची तलवार, त्याला हिरं मोती सगळा त्या तलवारीला. करून झाला तो आता कीर्तन करा. आता म्हणजे रामायणात कसं आहे, राम ज्या टायमाला याला चालला होता ना, त्याला सीताला शोधाला, तर राम सीताला शोधायला झाला, तर ती कोण बोलायला लागली? पार्वती. पार्वती काय बोलायला लागली का द्यावा, शंकराला बोलायला लागला द्यावा, मी आता या रामाला बोलतो काय गेले आता इंटर ते सीताला बघत. आता मी सीताला बोलतो बघ बघ सीता बोलतो का नव्हतं मला. आता ती मस्त सीता बनली, तर जाऊन गेली रस्त्याला उभी राहिली, तर देव काय बोलला, तू किती सीता झाली ना काय झाली तरी म्हणतो तो प्रत्यक्ष भगवान आहे. कोण? राम. तुला काय म्हणतो तो बोलणार नाही, बोलतो तुला बघ, बोलतो अजिबात हे करणार नाही, वलकील बोलतो. आता रस्त्याला उभं आता लक्ष्मीकडे बोलायला लागला, रामाला बोलायला लागला प्रभू प्रभू, म्हणतो कशाला म्हणतो पुरून आता इबा म्हणतो आपली सीतामाई. तर काय बोलायला लागला, राम काय बोलतो, ही म्हणतो जगजंबा भवानी आई आहे बोलतो. हा म्हणजे असा राम बोलला, तर ही आई म्हणतो, ही पार्वती देवी आई आहे, जगजंबा भवानी म्हणतो. मग त्याने सांगला तू आता या तुमचा पुराणच राम भवानीच्या रूपात राम बोलला ना, म्हणतो रामाचे हे म्हणते भवानीच्या रूपात कोण? ही पार्वती देवी. पार्वती देवी रामाला बोलली की ना, तर ही तुमचा पार्वती देवी कशी काय रामाला? पार्वतीला शंकर पार्वती पण प्रेम ना अशी. ती पार्वती बोलायला लागली शंकराला तर म्हणली ना, याला रामाला मी आता भुलवीनच. मी आता रामाला बघत म्हणजे होतो. परीक्षा घ्यायला गेली. परीक्षा द्यायला गेली. हा परीक्षा द्यायला गेली. पण तो शंकर काय मला बोलतो भगवान आहे, तो म्हणतो तुला काय लगेच वळकी होतं एक क्षणात वळकी. त्याने बोला की शेवट तेव्हा मग तिने सांगलं का आई तू प्रत्यक्ष रूप दाखव. त्याला लगेच रूप दाखवलं ना सीताला हिला पार्वतीला. तेव्हा मग सांगलं का तू आता या तुळजापुरातच राहा भवानी म्हणून. तेव्हा ती भवानी लोक म्हणतात आदिशक्ती आहे ना. आदिशक्ती आहे ना. तुला बाबा बोलतो बकरी कापाची याला मोबाईलला देतात. म्हणतो तुला भवानीला बोलतो बकरी कापायला असं नाही, ती पार्वती आहे शंकराची. तसं बकरी कुठेच नाही कापायला पाहिजे म्हणजे देवीला. पण काय आपली लोक जाऊन बकरी कापतात. असं आहे बाई देवाचं अर्थ. आम्ही करत काय तर आम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही पाय परत दिलं कसं पाय करता कसं नाही तर तुम्हाला आम्हाला सगळं समजतं. तिथं ऐकले सगळं समजू. आता आम्ही सेंडली वाले का थांबलो. तोच दिशा आहे गाडी तिकडे सेंडली वाले म्हणजे प्रितेश. काय केलं येडू असं नाही करायचं. ही पोरगी अशी काय करते? तर आता आम्ही वडापाव खायला थांबलो. मम्मीला फक्त झोपले आणि क्रिशा बघा कधी ऊन नाही लागायसाठी कशी हात ठेवले त्यांनी. येत आहे येत आहे. वडापाव खायसाठी आम्ही थांबलो सगळीकडे. चला दाखवतो तुम्हाला. अजून 2 चिक्या पाहिजे होत्या, म्हणजे एक पाहिजे होती म्हणून परत गेलो. हिवाळी ना तुझे फोन त्यांचा मला नाही माहिती. तर इथून एवढा वडापाव आणि सामान येतं एवढा. ढगाळ वातावरण आहे सगळीकडं. चॉकलेटवाले माझी आहे चिक्की. हा चालेल. हा. क्रिशाने काय पिकला? चला आपण पण चाय घेऊ. चला मला खरं भेल पाहिजे होती खरं तर. भेल बनते का रे? बेलवाले CNG साठी आम्ही थांबलो इथे. थांब पोरी थांब सुद्धी थांब. कधी चहा घेतात. मला भेल पाहिजे होती खरी तर. पण भेलचं बंद आहे. थांब चाय कधी लहान पोरं पितात का? थांब 2 मिनिटं आता पुढे घेतात काय रे पप्पा. बेल नको तुला? बेलवाला कसं बोलतो? कसं बोलतो? कसं बोलतो? भे हा मग कर. तुला घातले नागीस हा कर मग. बाबू तो बेलवाला कसा बोलतो? कसा बोलतो बेलवाला? आपली पार्लरच्या बाहेर येतो तो बेलवाला कसा बोलतो? तिथे हो काय 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 झालं? कर थांब आता कसा 1 मिनिट. इकडे मम्मी आणि मावशीचा थोडासा व्हिडिओ शूट चालू होता.
होते का? तू देवी होते ना? पप्पा पण होते ना? काय खाते तू चॉकलेट? दाखव दाखव. बघू परत. किती वाजले कुशल? किती वाजले? 6:10 झालेले आहेत आणि आम्ही आता पोहोचलो आहोत कुठे? जेजुरीला. जेजुरीला का? जेजुरी टाकली? हा? नाही हो का? या काढलं का ना मेट्रो? हा? आता जेजुरी येईल का? जेजुरी टाकल्यावर झोपेतच नाही असत होती तू? हा? झोपणं सांगत होती ती दिसती तशी. गाडी आता ही मोठ्या मागे आहे. आता नाही भेटणार. हा. ते आपल्याकडे. ही सांगा, ही मला नाही माझा आयडी देते तुम्हाला. चला चला बाय करते मावशीला. बघ करते. आता आम्ही हॉटेलवर थांबलोय जेवायला. रात्रीचे थांबा तुम्हाला सांगतो किती वाजले. सध्या ते हॉटेल बघून येऊ आम्ही. असं काहीतरी हॉटेल आहे. हॉटेल जगदंब असं काहीतरी हॉटेल आहे इकडे. इथल्या मेन्यूमध्ये काय काय दिसतं आम्हाला वेगवेगळे तिथे. तर बघतो आता काय घेतो आम्ही जेवायला. तर आता आम्ही जेवायला बसलो. जेवायला आहे मटर पनीर. तर जेवण केल्याच्या नंतर आम्ही घरी पोचलो आणि आम्ही खूप एन्जॉय केली ही ट्रिप. आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.